नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आरोग्य, एकता आणि प्रेरणेचे ध्येय बाळगून बेळगावात रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी लोकमान्य मॅरेथॉन 2025 स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. शहरातील आरपीडी महाविद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर सकाळी ठीक 6 वाजता वॉर्मअप सत्राने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशन करिता भारताच्या विविध राज्यातून आलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू, अबाल वृद्धांसह तब्बल 3000हून अधिक धावपटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. मॅरेथॉन स्पर्धेचे फ्लॅग ऑफ भारताच्या सुप्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा, तरुण भारत सल्लागार संपादक आणि लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर, मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार शशिकला जोल्ले, श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर, मलगौडा पाटील तसेच लोकमान्य सोसायटीच्या संचालक मंडळांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धा 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशी ठेवण्यात आली होती. मॅरेथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी अँब्युलन्स, प्रथमोपचार, पिण्याचं पाणी इत्यादींची सोय करण्यात आल्यानं परिसरातील वातावरणात एक प्रकारचा जल्लोष निर्माण झाला होता. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. दरम्यान या मॅरेथॉनकरिता खास उपस्थित राहिलेल्या टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी हेल्थ हेतो सभेचा संदेश देत बेळगावला येऊन आपल्याला आनंद झाला असल्याचे सांगितले. कर्नाटक आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा रस्ता असलेल्या चोरला रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम जोमाने सुरू झालं असून पहिल्या टप्प्यात कुसमळी ते कणकुंबीपर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झालंय. उर्वरित रस्ता येत्या 2 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रणकुंडये ते चोरला मार्गापर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं आहे. तसेच सदर रस्त्याचं 2 वेळा डांबरीकरण म्हणजे डबल कोटिंगही करण्यात आलं आहे. रस्त्याचं भूमिपूजन 24 फेब्रुवारी 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी करून कामाला चालना दिली होती. प्रदेश काँग्रेसमधील गटबाजीच्या राजकीय सत्ता वाटपाच्या चर्चेला हायकमांडनं ब्रेक लावला असतानाच काँग्रेस आणि विधिमंडळ पक्षाच्या सर्व सदस्यांची सोमवारी बैठक होणार असून या दोन्ही बैठकांना महत्त्व प्राप्त झालंय. काही दिवसांपासून प्रदेश काँग्रेसमध्ये मंत्र्यांचं डिनर राजकारण आणि सत्ता वाटपावर खुली चर्चा झाली. यातून पक्षाचं वर्चस्व आणि एकात्मता धोक्यात येत असल्याचं लक्षात येताच हायकमांडने पक्षाच्या परवानगीशिवाय सभा घेऊ नयेत, सत्ता वाटपाबाबत उघड वक्तव्य करू नयेत अशा सक्त सूचना देऊन काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चिघळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. रोटरी अन्नोत्सवात काल शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह तरुण भारतचे सल्लागार संपादक आणि लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर यांनी या खाद्य महोत्सवाला भेट दिली. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आली. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने अन्नोत्सवाचं आयोजन केल्याबद्दल कौतुक करण्यात आलं. रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी हा रोटरी अन्नोत्सवाचा विशेष दिवस होता. या उत्साही महोत्सवाच्या शेवटच्या 3 दिवसांचा आनंद घेण्यासाठी खाद्यप्रेमी आणि संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अस्सल स्वादिष्ट पदार्थांपासून ते गोड पदार्थांपर्यंत सर्व काही देणाऱ्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून त्यांच्या आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेत पर्यटकांनी विविध कार्यक्रमाचा आनंद लुटला. पुढे पाहता अन्नोत्सवात उद्या सोमवारी खास डिस्को किंग नाईटचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे म्युझिकल एक्स्ट्राव्हॅन्झा संगीतप्रेमींसाठी नक्कीच एक मेजवानी ठरेल. अन्नोत्सवाचे आता केवळ 2च दिवस शिल्लक राहिल्यानं बेळगावकरांनी याचा लाभ घ्यावा असं आयोजकांतर्फे कळवण्यात आलंय. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे. लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उजगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 23व्या उजगाव मराठी साहित्य संमेलनाने प्रतिवर्षी एक वेगळेपण जपत यावर्षी संत आणि पाद्यपूजा करून
संमेलनाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. तर प्रतिवर्षी एक वेगळेपण जपत यावर्षीही विविधतेने नटलेल्या आणि बहरलेल्या ग्रंथदिंडी दिमाखात निघून लक्षवेधी ठरली आणि साहित्य संमेलनाचा सोहळा अनेक साहित्यिकांच्या आणि दिग्गज कवींच्या हजारो साहित्यप्रेमींच्या लक्षणीय उपस्थितीत हे संमेलन यावर्षी यशस्वी झाले. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना विम्याची भरपाई देण्याकडे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे फसल विमा योजना केवळ नावापुरतीच आहे का असा प्रश्नही शेतकऱ्यातून विचारला जातोय. दुष्काळ, गारपीट, नैसर्गिक संकटे, किडीचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी आदींमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान होतं. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांना आधार ठरते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फसल विमा योजनेचे हप्ते भरले आहेत. मात्र या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विलंब झालाय. तातडीने नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करून भरपाई द्यावी अशी मागणीही होत आहे. दारूच्या नशेत दोघा मित्रांमध्ये झालेल्या वादातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मित्राने दुसऱ्या मित्राचा रागाच्या भरात दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवार दिनांक 10 रोजी उघडकीस आली. अहमदनगर जिल्ह्यात MIDC पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात असणाऱ्या स्वराज ट्रॅक्टर शोरूम परिसरात असणाऱ्या खुल्या जागेमध्ये ही घटना घडली. अश्विन मारुती कांबळे, वय 37, राहणार जत्राट, तालुका निपाणी असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. अहमदनगर MIDC पोलिसांनी या खुनाचा अवघ्या 12 तासात उलगडा करताना संशयित आरोपी भास्कर विठ्ठल देशमुख, वय 37, राहणार वाळुंज, जिल्हा अहमदनगर याला ताब्यात घेतलं आहे. केंद्र सरकारने विविध राज्यांना शुक्रवारी करातील हप्त्यांचं वितरण केलं आहे. कर्नाटक सरकारला कराचा हप्ता 6,310.40 कोटी रुपये तर 28 राज्यांना एकूण 1,73,030 कोटी रुपये वितरण करण्यात आले आहे. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून संग्रहित केलेल्या करापैकी 41% रक्कम ही विविध राज्यांना 14 टप्प्यात वितरण करण्यात येत आहेत. डिसेंबर 2024 मधील हप्त्याद्वारे 89,086 कोटी रुपये वितरण केले होते. राज्यांना विकास कामे व भांडवल गुंतवणुकीस अनुकूल होण्यासाठी हप्त्याचे वितरण करण्यात आल्याचं केंद्रीय वित्त मंत्रालयाने म्हटलंय. शेतकऱ्यांसाठी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी क्षारपड मुक्त जमीन योजना मंजूर करून आणली आहे. या योजनेतून मांजरी येथील 163 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. येडूर, मांजरी, इंगळी व चंदूर या 4 गावातील 1,180 लाभार्थ्यांच्या 370 हेक्टर क्षारपड जमिनीसाठी 4,62,50,000 असं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग माने यांनी केलंय. गेली अनेक वर्ष झाली रेंगाळत असलेल्या विजापूर मिरज रेल्वे मार्गाविषयी लवकरच लोकसभेमध्ये प्रस्ताव मांडून रेल्वे मार्ग करण्यासाठी प्रयत्न करेन असा विश्वास चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी व्यक्त केला. अथनी येथे त्या पत्रकारांशी बोलत होत्या. विजापूरहून पुणे, मुंबई यासह आंतरराज्य बाजारपेठेसाठी या भागातील जनतेचे संबंध अधिक आहेत. यात वाढ होताना येथील परिसराला लाभदायक होण्यासाठी हा मार्ग होणं आवश्यक आहे. मिरज शेडबाळ रेल्वे मार्गाचा पाठपुरावा करून केंद्राच्या निदर्शनास आणून लवकरच कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. कल्लोळ येथील कल्लोळ दानवाड रस्ता दुरुस्तीचं काम अर्धवट स्थितीत असून सदर मार्गाचं डांबरीकरण कधी होणार असा सवाल वाहनधारकातून केला जातोय. याची दखल घेत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रस्ता पूर्ण करावा अशी मागणी होत आहे. कल्लोळ दानवाड या 4 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. सदर मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना अडचणीचं होत होतं. यासंबंधी वाहनधारकातून रस्ता करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी मंजूर केला होता. 4 किलोमीटरपैकी 1 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. JCBच्या सहाय्याने सदर रस्ता उखडण्यात आला होता. यानंतर खडीकरण करण्यात आलं होतं. दरम्यान सदर खडीवरून दुचाकी घसरून अपघाताच्या दुर्घटना घडत आहेत. सदर रस्ता काम रखडल्यानं नागरिकातून नाराजी व्यक्त केली जातीये. लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण रस्त्याचं खडीकरण करून डांबरीकरण करावं अशी मागणी होत आहे. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला वेग आला असून कारवाईचं सत्र सुरूच आहे. रविवारी झालेल्या चकमकीत DVCM स्तरावरील नक्षलवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
नक्षलवाद्यांकडून स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.